हाय फ्रेंड्स, बघा 60 दिवसाच्या स्पोकन इंग्लिश कोर्समध्ये तुमचं स्वागत करतो। आजचं जे आपलं लेक्चर राहणार आहे ते राहणार आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्सवरती, म्हणजेच पूर्ण वर्तमान काळावरती। बघा, याच्या पूर्वीचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी 60 दिवसांचा स्पोकन इंग्लिश कोर्स या नावाने आपण एक प्लेलिस्ट बनवलेले आहे, त्यामध्ये जाऊन पाहू शकता। बघा, या ठिकाणी प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ कसा वापरायचा। समजा मी 12वी पास झालो आहे, म्हणजेच 12वी पास होण्याची घटना मागेच घडलेली आहे, पण मी अजूनही 12वी पास आहेच व राहणार। अशा वेळेस ती पदवी किंवा ते प्रमाणपत्र माझ्याकडे आहे, ते शिक्षण माझ्याकडे आहे हे सांगायचे असल्यास मी म्हणेल मी इयत्ता 12वी पास झालेलो आहे। याला इंग्लिशमध्ये आपण असं बोलू, आय हॅव पास्ड स्टँडर्ड 12। तसंच मी ताजमहाल पाहिलेला आहे, मी ताजमहाल पाहिलेला आहे, आय हॅव सीन द ताजमहाल। बघा, आपण पाहतोय कसा वापरायचा, थोडंसं समजून घेऊया, मग याला डिटेल्समध्ये पाहूया। एक एक सेंटेन्सला कशा प्रकारे आपण या काळामध्ये ट्रान्सलेट करतो, कशा प्रकारे बोलतो हे व्यवस्थित समजून घेऊया। बघा, हे तुम्हाला समजलेलं असेल। पुढे बघा, समजा ऑफिसमध्ये साहेबांनी काम करणाऱ्या मुलाला एक काम दिलं आणि थोड्या वेळाने येऊन ते पूर्ण झालं की नाही याविषयी विचारले, तर तो मुलगा म्हणेल, सर मी माझे काम पूर्ण केलेले आहे, सर आय हॅव फिनिश्ड माय वर्क। त्यानं नुसतंच त्याचं काम पूर्ण केलेलं आहे हे सांगण्यासाठी कशाचा वापर करतो, पूर्ण वर्तमान काळाचा। पुढे बघा, नुकतीच पूर्ण झालेली क्रिया दर्शवण्यासाठी, नुकतीच पूर्ण झालेली क्रिया दर्शवण्यासाठी, जसं की मी आत्ताच माझे दुपारचे जेवण घेतलेले आहे, इंग्लिशमध्ये आय हॅव जस्ट टेकन माय लंच, अशा प्रकारे। तसंच भूतकाळात एखादी गोष्ट निश्चितपणे कधी झाली हे माहीत नसते तेव्हा आपण या काळाचा वापर करतो, जसं की मी तुला कोठेतरी बघितलेलं आहे, मी तुला कोठेतरी बघितलेलं आहे। या कशी अनिश्चित गोष्ट आहे, कोठे बघितले माहीत नाही, म्हणून हा काळसुद्धा हे वाक्यसुद्धा कुठल्या काळामध्ये आलं, प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये। हे पण लक्षात ठेवा। इंग्लिशमध्ये कसं बोलणार, आय हॅव सीन यू समवेअर, अशा प्रकारे। पुढे बघा, आणखीन कशा प्रकारे वापरतो, जर आपण एखादी कृती आधीच केली आहे किंवा घडली आहे आणि ती आत्तापर्यंत चालूच आहे हे सांगायचे असेल तर आपण या काळाचा वापर करतो, जसं की उदाहरणार्थ पेट्रोलच्या किमती 6 महिन्यांपासून उतरल्या आहेत, प्राइजेस ऑफ पेट्रोल हॅव फॉलन ओव्हर द पास्ट 6 मंथ्स। हे सांगण्यासाठी सुद्धा आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर करतो। आता बघा, एक आढावा घेऊया की कशासाठी आपण या काळाचा वापर करतो। एक एक आपण समजून घेतलेला आहे, आता सगळ्यांना एकत्रित समजूया। थोडक्यात, आपण नुकतीच पूर्ण केलेली क्रिया, भूतकाळातील अनिश्चित घटना, काही कालावधीपासून आत्तापर्यंत चालू असलेली क्रिया दर्शवण्यासाठी पूर्ण वर्तमान काळाचा वापर करतात। उदाहरणार्थ, ती बाहेर गेलेली आहे, ती बाहेर गेलेली आहे, नुकतीच झालेली क्रिया आहे। त्यांनी कधीही सफरचंद खाल्लेले नाही, अनिश्चित आहे, अनिश्चित आहे। त्या ठिकाणी पण अनिश्चित भूतकाळाचा आहे, त्या ठिकाणी पण आपण कशाचा वापर करतो, प्रेझेंट परफेक्ट टेन्स। आणि तिसरं बघा, तिला नोकरी मिळालेली आहे, भूतकाळापासून सध्यापर्यंत चालू असणारी क्रिया आहे ही, ठीक आहे। अशा प्रकारे आपण पूर्ण वर्तमान काळाचा वापर करतो, ठीक आहे। हे तुम्हाला समजलेलं असेल।
आता बघा हे सगळं विसरून जाऊया आणि जर याला शॉर्टकटमध्ये लक्षात ठेवायचं किंवा एखादं वाक्य जर समोर लिहिलेलं असलं किंवा समोरचा व्यक्ती जर एखादं वाक्य बोललेला असला तर बघा असे वाक्य ज्यांच्या शेवटी क्रियापदाला ला, ले, लो, ली, लेले, लेलो किंवा ल्या ही अक्षरे लागतात. बघा क्रियापदाला ही अक्षरे लागतात. लचं लक्षात ठेवा, ला, ले, लो, ली, लेले, लेलो, ल्या हे अक्षरे लागतात व शेवट आहे, आहेत, आहोत यांनी होतो. अशा प्रकारची वाक्ये या काळात येतात. उदाहरण घेतल्यानंतर तुम्हाला ते सहजपणे लक्षात येणार आहे. बघा या ठिकाणी आपण तो टेन्स व्यवस्थितपणे पाहतो एका व्हिडिओमध्ये आणि याच्यानंतर जो दुसरा व्हिडिओ आपण अपलोड करतो ना त्याच्यामध्ये आपण भरपूर अशी उदाहरणं घेतलेले असतात जो की आपण मागं पाहिलेला आहे त्या टॉपिकवरती. ठीक आहे, म्हणजे पुढे जो तुम्हाला व्हिडिओ भेटणार आहे तो कशावरती भेटणार आहे, याच्या आधारावरती जी उदाहरणं असणार आहे ते 50 उदाहरणं तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. त्या ठिकाणी तुमचा सराव सहजपणे होऊन जातो आणि तुमचं प्रत्येक कन्सेप्ट त्या ठिकाणी क्लिअर होत असतं. ठीक आहे, तर व्हिडिओ बघत चला. बघा आता कशा प्रकारे बोलायचं वाक्य किंवा कशा प्रकारे ट्रान्सलेट करायचं हे व्यवस्थितपणे शिकून घेऊया. आपण पहिला व्हिडिओ पाहिला, आपण तिसरा व्हिडिओ पाहिला, याच्यामध्ये पण आपण शिकलेलो आहे की एक वाक्य, कोणतंही एक वाक्य ज्यावेळेस आपण बोलतो ते वाक्य आपण 6 प्रकारे बोलू शकतो. मराठीमध्ये कशा प्रकारे सांगता येईल बघा. एक असतं होकारार्थी वाक्य ज्याला इंग्लिशमध्ये आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणतो. प्रश्नार्थी वाक्य ज्याला इंग्लिशमध्ये आपण इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणतो. नकारार्थी वाक्य ज्याला इंग्लिशमध्ये आपण निगेटिव्ह सेंटेन्स म्हणतो. नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य ज्याला इंग्लिशमध्ये आपण निगेटिव्ह इंटरोगेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतो. WH प्रश्नार्थी वाक्य ज्याला इंग्लिशमध्ये आपण WH इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस असं म्हणतो. आणि WH नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य ज्याला इंग्लिशमध्ये आपण WH निगेटिव्ह इंटरोगेटिव्ह सेंटेन्स असे म्हणतो. एक आपण व्यवस्थितपणे समजून घेणार आहे, फॉर्म्युला त्याचा समजून घेणार आहे. बघा कशा प्रकारची वाक्य असतात. जर होकारार्थी वाक्य बघायचं झालं तर या ठिकाणी समोर लिहिले बघा, राजू शाळेत गेला आहे. नुसताच तो घरातून बाहेर गेला आहे किंवा तो शाळेमध्ये जाऊन बसलेला आहे. सकाळी 9 वाजेपासून ते 5 वाजेपर्यंत त्याची शाळा आहे. 2 वाजलेले आहे. कोणीतरी तुम्हाला विचारतंय की राजू कोठे आहे, त्यावेळेस तुम्ही सांगताय राजू शाळेत गेलेला आहे. ठीक आहे, त्यावेळेस या प्रकारचं या काळातलं वाक्य वापरतो आपण. बघा हे झालं होकारार्थी वाक्य. यालाच प्रश्नार्थी बनवताना कसं म्हणणार, राजू शाळेत गेला आहे का, शेवटी का लावलेला आहे. अशा प्रकारचे जे प्रश्न असतात ना यांचं उत्तर आहे ते फक्त आपल्याला हो किंवा नाही अशा शब्दात देता येतं. त्याला आपण प्रश्नार्थी वाक्य म्हणतो. इंग्लिशमध्ये त्याला इंटरोगेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतो. ठीक आहे, बघा तिसरं नकारार्थी वाक्य, राजू शाळेत गेलेला नाही, नकारार्थी वाक्य आहे. चौथं वाक्य, राजू शाळेत गेलेला नाही का. बघा नकारार्थी वाक्यात प्रश्न विचारलेला आहे, गेलेला आहे का नाही. ठीक आहे, अशा प्रकारे. त्याच्यानंतर WH प्रश्नार्थी वाक्य, राजू शाळेत केव्हा गेलेला आहे. या ठिकाणी केव्हा आले याचं तुम्हाला स्पष्टीकरण द्यायचं असतं. अशा प्रकारचे जे वाक्य आहेत ते WH प्रश्नार्थी वाक्यामध्ये येतात. WH नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य, राजू शाळेत का गेला नाही. ठीक आहे, याचं पण उत्तर कसं द्यायचं तुम्हाला स्पष्टीकरणासहित द्यायचं असतं. WH काय असतं आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. पुढे पण आपण समजून घेऊया की WH काय असतं. हे तुम्हाला समजलं असेल की एक वाक्य आपण 6 प्रकारे असं बोलू शकतो, असं बनवू शकतो. आणि हे जर तुम्हाला समजलं तर तुम्ही सहजपणे इंग्रजीवर मात करू शकतात. ठीक आहे, तुम्हाला सगळं काही समजायला सुरुवात होते. वाक्याचा एक प्रकार व्यवस्थितपणे समजण्याचा प्रयत्न करूया. पहिला वाक्याचा प्रकार आहे अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस, त्याला होकारार्थी वाक्य असं म्हणतात.
हे वाक्य लिहिताना सुरुवातीला आपल्याला सब्जेक्ट लिहायचा असतो. सब्जेक्ट काय असतो? वाक्यामध्ये जी क्रिया असते ती क्रिया जे करत असतो तो सब्जेक्ट असतो. त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब ह्याज आणि हॅव हे हेल्पिंग वर्ब्स आहेत 2. ठीक आहे. त्याच्यानंतर V3 क्रियापदाचं तिसरं रूप. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स म्हणजेच RES. बघा, कर्ता म्हणजेच कोण? सब्जेक्ट हा. कर्ता म्हणजेच कोण? सब्जेक्ट हा. एकवचन असल्यास हेल्पिंग वर्ब हॅजचा वापर करतात. हा जो हॅज आहे याचा वापर कधी करतो? जर हा एकवचन असल्यास. एकवचन आणि अनेकवचन तुम्हाला माहीत आहे. ठीक आहे, पहिल्यापासून आपण ते शिकत आलेलो आहे. शाळेमध्ये पण आपल्याला ते शिकवलेलं आहे. तसंच जसं उदाहरणार्थ बघा, शी, ही, इट किंवा एकवचन नाव. शी म्हणजे काय? ती. एकटे आहे, एकच आहे, मग ते एकवचनमध्ये आली. ही म्हणजे तो, एक आहे, एकटीच आहे, एकवचन. एक आहे, एकटाच आहे, एकवचनमध्ये आलं. इट म्हणजे ते. ठीक आहे. निर्जीव वस्तू, प्राणी असतील किंवा लहान मुले यांच्यासाठी इटचा वापर करतो. लहान मुले त्याचं नाव नाही घेत, आपण इट म्हणतो त्याला. ठीक आहे. किंवा एकवचन नाव, राजू, गणेश असेल, भारती असेल, काही असेल, ते काय आलं? एकवचन नाव आलं. म्हणजे याच्यासमोर कशाचा वापर करणार आपण? ह्याचा वापर करणार. आता बघा, कर्ता म्हणजे सब्जेक्ट अनेकवचन असल्यास हेल्पिंग वर्ब हॅवचा वापर करतो. हा सब्जेक्ट जर अनेकवचन असेल त्यावेळेस हॅवचा वापर करतो. उदाहरणार्थ वी, दे, यू. वी म्हणजे काय? आम्ही एकापेक्षा जास्त आहोत, त्या ठिकाणी कशाचा वापर करणार आपण? हॅवचा, हेल्पिंग वर्ब म्हणून. दे म्हणजे ते एकापेक्षा जास्त, त्यावेळेस सुद्धा कशाचा वापर करणार? हॅवचा. यू म्हणजे तू पण होतं आणि तुम्ही पण होतं. तू पण होतं आणि तुम्ही पण होतं. तर तू जरी म्हटलं तरी हॅवचा वापर करायचा. तुम्ही जरी म्हटलं तरी यूच्या समोर हेल्पिंग वर्ब म्हणून हॅवचाच वापर करायचा. ही गोष्ट पण लक्षात ठेवा. किंवा अनेकवचन नाव. ठीक आहे. एकापेक्षा जास्त नावे जर सब्जेक्ट म्हणून आले असतील तर त्या ठिकाणी हेल्पिंग वर्ब म्हणून हॅवचा वापर करायचा. हे पण लक्षात ठेवा अनेकवचन नावासमोर. इथपर्यंत तुम्हाला समजलेलं असेल. बघा, आता एक उदाहरण घेऊन समजण्याचा प्रयत्न करूया. वाक्य बघा, आम्ही इंग्रजी शिकलो आहे. या ठिकाणी लो आहे आलेला आहे. लो आहे यावरून ठरवायचं की हे वाक्य कुठलं आहे? प्रेझेंट परफेक्ट टेन्समधलं आहे. आता आपल्याला या वाक्यामध्ये कोणत्याही प्रकारचा नकार दिसत नाही, कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारलेला दिसत नाही. म्हणजे हे वाक्य होकारार्थी आहे, म्हणजेच अफर्मेटिव्ह आहे. आता हे वाक्य बनवण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला काय आहे तो या ठिकाणी आपल्याला माहीत आहे. बघा, आम्ही या ठिकाणी जे आहे तो आपला सब्जेक्ट आहे. आम्ही सब्जेक्ट लिहायचं आपल्याला सुरुवातीला. त्याला इंग्लिशमध्ये आपण वी असं म्हणतो. ठीक आहे. कशामुळे सब्जेक्ट आम्ही आहे? कारण वाक्यामध्ये जी शिकण्याची क्रिया आहे तो कोण करतोय? आम्ही हाच करतोय, सब्जेक्ट. त्यामुळं ठीक आहे, वी लिहिलं आपण. त्याच्यात पुढे लिहायचं आपल्याला हेल्पिंग वर्ब. आता हे सब्जेक्ट काय आहे? अनेकवचन आहे ना, म्हणून कशाचा वापर करणार? हेल्पिंग वर्ब म्हणून हॅवचा. सब्जेक्ट आपण लिहिला, त्याच्यानंतर हॅव, वी हॅव. आता V3 आहे. V3 म्हणजेच वर्बचा तिसरा फॉर्म. वर्ब काय? वाक्यामध्ये शिकणे म्हणजेच लर्न, त्याचं तिसरं रूप लर्न. वी हॅव लर्न. आणि इंग्लिश ऑब्जेक्ट. ठीक आहे. आता RS घ्यायची काय गरज आहे का? कारण इतकं मोठं वाक्य नाही. ठीक आहे. जर याच्यामध्ये पण कोणत्या शब्दांचा वापर केलेला असतात तर त्या ठिकाणी RS म्हणून ते शब्द आपण वाक्यामध्ये ॲड केलेले असतं. रिमाइनिंग सेंटेन्स म्हणून. ठीक आहे, राहिलेलं वाक्य म्हणून. हे पण लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे, तो दूध प्यायला आहे. तो दूध प्यायला आहे. बघा, सब्जेक्ट काय या ठिकाणी? तो. त्याला इंग्लिशमध्ये आपण ही असं म्हणतो. तो ज्याला इंग्लिशमध्ये आपण ही असं म्हणतो. ही एकवचन आहे, म्हणजेच आपण या ठिकाणी हॅजचा वापर करणार. ही हॅज.
त्याच्यानंतर फी3 वाक्यात वर्ब काय पिणे म्हणजे ड्रिंक, त्याचं तिसरं रूप ड्रंक, काय ड्रंक, ही हॅज ड्रंक, आणि दूध ज्याला इंग्लिशमध्ये आपण मिल्क असं म्हणतो, ही हॅज ड्रंक मिल्क म्हणजे तो दूध प्यायला आहे. अशा प्रकारे बघा, तुम्हाला जर क्रियापदाचा फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म माहीत नसेल ना, तर तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावा, ज्या ठिकाणी आपण 1000 इंग्लिश वर्ब्स त्यावरती व्हिडिओ बनवलेले आहेत, आणि त्या ठिकाणी तुम्हाला सहजपणे जे बेसिक आहेत ना आपले इंग्लिश वर्ब ते पाहायला भेटतील. त्याचा फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म तुम्हाला पाहायला भेटेल, जेणेकरून तुम्हाला वाक्य बनवायला मदत होईल. तिसरं वाक्य बघा, रामने गोष्ट सांगितली आहे. रामने गोष्ट सांगितली आहे, शेवटी ली आहे आले, यावरून तुम्ही काढू शकता की हे जे वाक्य आहे ते या काळातलं आहे. बघा, सब्जेक्ट काय आपला राम आहे, सब्जेक्ट राम आहे. राम एकवचन आहे, नावावरून समजतं एकटाच आहे, म्हणजे या ठिकाणी हॅजचा वापर करणार आपण, राम हॅज. सांगणे ज्याला टेल असं म्हणतो त्याचं तिसरं रूप टोल्ड, त्याचं तिसरं रूप काय टोल्ड, आणि गोष्ट म्हणजे अ स्टोरी, अ स्टोरी, राम हॅज टोल्ड अ स्टोरी. या प्रकारे आपण ट्रान्सलेट केलेलं आहे. ठीक आहे, हे अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस झाले, होकारार्थी वाक्य झाले, हे वाले होकारार्थी वाक्य. ठीक आहे, बघा याच्यामध्ये जर काय अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ते लिहू शकता. पुढे बघा, पुढचं वाक्याचा प्रकार आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस, म्हणजेच प्रश्नार्थी वाक्य. कशा प्रकारचे प्रश्न असतात ज्याचं उत्तर आपल्याला हो किंवा नाही अशा प्रकारे द्यायचं असतं. हे वाक्य लिहिण्यासाठी सुरुवातीला आपल्याला हेल्पिंग वर्ब लिहावा लागतो. हेल्पिंग वर्ब कधी लिहावा लागतो? सुरुवातीला. हॅज किंवा हॅव याच्यापैकी एक कोणाला सुरुवातीला लिहायचे. त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर फी3, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट, आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स. ठीक आहे, फक्त काय करायचं आहे, अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे होकारार्थी वाक्यामध्ये आपण पाहिलं सब्जेक्ट असतो आणि त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब असतं. तर हेल्पिंग वर्ब उचलून काय करायचं, फक्त सुरुवातीला लावायचं, बाकीचं आहे असं वाक्य लिहायचं सिरियल. ठीक आहे, सिरियलनं. बघा, ज्याप्रमाणे आपण मराठीमध्ये शेवटी का लावून प्रश्न बनवतो त्याप्रमाणे इंग्लिशमध्ये सुरुवातीला हेल्पिंग वर्ब लिहावा लागतो. आता उदाहरणाच्या माध्यमातून समजेल. ह्या प्रश्नाची उत्तरे फक्त हो किंवा नाही अशा शब्दात देता येतात, हे पण आपण पाहिलं. बघा, तुम्ही इंग्रजी शिकला आहात का? तुम्ही इंग्रजी शिकला आहात का? तुम्हाला होय किंवा नाही फक्त सांगायचे, जास्त स्पष्टीकरण देण्याची काय गरज आहे का? नाही. या ठिकाणी शेवटी का लागलेला आहे बघा, का. म्हणजेच इंग्लिशमध्ये आपल्याला सुरुवातीला हेल्पिंग वर्ब लावायचे. काय करायचं, हेल्पिंग वर्ब. आता या ठिकाणी बघा, सब्जेक्ट काय तुम्ही आहे, तुम्ही म्हणजेच यूसाठी कशाचा वापर करतो आपण? हॅवचा वापर करतो. मग हेल्पिंग वर्ब कोणाला घ्यायचं? हॅवला. ठीक आहे, हॅव, कारण पुढे सब्जेक्ट काय आलाय आपला? यू आलाय म्हणून. त्याच्यानंतर सब्जेक्ट यू, त्याच्यानंतर फी3, काय फी3, शिकणे, तिचं तिसरं रूप लर्न्ड. हॅव यू लर्न इंग्लिश, इंग्लिश. अशा प्रकारे इंग्लिश काय ऑब्जेक्ट आहे, लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे तो दूध प्यायला आहे का? तू दूध प्यायला आहे का? शेवटी काल आहे. या ठिकाणी बघा, सुरुवातीला हेल्पिंग वर्ब काय लिहिणार? सब्जेक्ट काय आपला तो म्हणजेच ही, एक वचन आहे म्हणजे सुरुवातीला हेल्पिंग वर्ब हॅज लिहिणार, हॅज. त्याच्यानंतर सब्जेक्ट ही, हॅज ही. पिणे ड्रिंक, त्याचं तिसरं रूप ड्रंक, हॅज ही ड्रंक, आणि दूध ज्याला इंग्लिशमध्ये आपण मिल्क म्हणतो. ठीक आहे, हे समजलं असेल तुम्हाला, हॅज ही ड्रंक मिल्क. तिसरं बघा, तिसरं आहे रामने गोष्ट सांगितली आहे का? रामने गोष्ट सांगितली आहे का? सब्जेक्ट आपला राम आहे, शेवटी काल आहे, प्रश्न विचारला आहे. इंग्लिशमध्ये बनवताना हेल्पिंग वर्ब सुरुवातीला लिहायचं आहे. हेल्पिंग वर्ब हॅज लिहायचं का हॅव लिहायचं? सब्जेक्टवरून तर सब्जेक्ट राम आहे, एक आहे, म्हणजे या ठिकाणी हॅजचा वापर करणार. त्याच्यानंतर राम, हॅज राम, टेल त्याचं तिसरं रूप टोल्ड, आणि अ स्टोरी. हॅज राम टोल्ड अ स्टोरी. प्रश्नचिन्ह राहिलं बघा, या ठिकाणी पण बघा प्रश्नचिन्ह राहिलं आहे. प्रश्नचिन्ह विसरू नका द्यायला, प्रश्नचिन्ह विसरू नका द्यायला.
हॅज राम टोल्ड अ स्टोरी अशा प्रकारे ट्रान्सलेट करू शकतो. वाक्याचा दुसरा प्रकार पण तुम्हाला समजला असेल. बघा, वाक्याचा तिसरा प्रकार आहे नेगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच नकारार्थी वाक्य. या प्रकारचे वाक्य लिहिताना सुरुवातीला सब्जेक्ट लिहायचं, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब, त्याच्यानंतर नॉट, त्याच्यानंतर V3, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट, त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स. आता लक्षात ठेवायचं, या काळामध्ये नकारार्थी वाक्य बोलताना 3 नंबरला नॉटचा वापर करतो. 3 नंबरला सब्जेक्ट, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब, त्याच्यानंतर नॉट. ठीक आहे. नेगेटिव्ह वाक्य बनवताना कोणतेही वाक्य असून त्या 3 नंबरला नॉटचाच वापर केला जातो. नॉटचा वापर 3 नंबरला केला जातो, लक्षात ठेवा. बघा वाक्य, आम्ही इंग्रजी शिकलो नाहीत. आम्ही इंग्रजी शिकलो नाहीत नकारार्थी वाक्य आहे. सुरुवातीला आपल्याला सब्जेक्ट लिहायचं आहे. सब्जेक्ट आहे आम्ही म्हणजेच वी. हेल्पिंग वर्ब हॅव येणार का, तर वी अनेक वचन आहे. त्याच्यानंतर 3 नंबरला नॉट, 3 नंबरला नॉट, वी हॅव नॉट. त्याच्यानंतर V3 लर्नचं तिसरं लूप लर्न आणि इंग्रजी म्हणजेच इंग्लिश. वी हॅव नॉट लर्न इंग्लिश. आम्ही इंग्रजी शिकलो नाही. अशा प्रकारे लिहू शकता. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे तो दूध प्यायलेला नाही. सब्जेक्ट आहे आपला तो म्हणजेच ही. हेल्पिंग वर्ब काय येणार, हॅज येणार, एक वचन आहे. 3 नंबरला नॉट, त्याच्यानंतर V3 म्हणजे ड्रिंकचं ड्रंक आणि दूध म्हणजेच मिल्क. ही हॅज नॉट ड्रंक मिल्क. बघा सब्जेक्ट लिहायचा, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब, त्याच्यानंतर नॉट आणि शेवटी जायचं. शेवटी तुम्हाला वर्ब सापडतं. वर्ब सापडलं का उलटं लिहिता यायचं. असं किती जरी मोठं वाक्य असलं तरी या प्रकाराने सहजपणे तुम्ही ट्रान्सलेट करू शकता. ही हॅज नॉट ड्रंक मिल्क. तो दूध प्यायलेला नाही. तिसरं बघा, तिसरं आहे रामने गोष्ट सांगितलेली नाही. रामने गोष्ट सांगितलेली नाही. सब्जेक्ट लिहायचे. सब्जेक्ट काय, राम आहे. राम एक वचन आहे म्हणजेच हॅज लिहिणार, राम हॅज. 3 नंबरला नॉट, त्याच्यानंतर टेल, सांगणं म्हणजे काय, टेल, त्याचं तिसरं रूप टोल्ड. राम हॅज नॉट टोल्ड आणि गोष्ट म्हणजे स्टोरी. राम हॅज नॉट टोल्ड अ स्टोरी. रामने गोष्ट सांगितलेली नाही. अशा प्रकारे सहजपणे ट्रान्सलेट करू शकता. हे तुम्हाला समजलं असेल. पुढे बघा, पुढचा जो वाक्याचा प्रकार आहे तो आहे निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य. तेच असतात जे आपण मागं पाहिले, तेच असतात, फक्त शेवटी का लावलेलं असतं. ठीक आहे. बघा समजून घेऊया. सुरुवातीला हेल्पिंग वर्ब लिहायचं, हॅज किंवा हॅव आत्ता पाहिल्याप्रमाणे. त्याच्यानंतर सब्जेक्ट लिहायचं, त्याच्यानंतर नॉट, त्याच्यानंतर V3, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट, त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स. ठीक आहे ना. बघा, काळाच्या या प्रकारामध्ये वाक्य बोलताना सुरुवातीला हेल्पिंग वर्ब म्हणजेच हॅव किंवा हॅज किंवा हॅवचा वापर करतो व नंतर 3 नंबरला नॉटचा वापर करतो. पण जर आपण नॉटला हॅव किंवा हॅज सोबत लिहिलं तर हॅवंट किंवा हॅजंट असं लिहितो. बघा वाक्य या ठिकाणी पाहिल्यानंतर आपल्याला ते समजेल. एक एक व्यवस्थितपणे पाहूया. बघा, तुम्ही इंग्रजी शिकला नाहीत का. तुम्ही इंग्रजी शिकला नाहीत का. नाहीत का आलेला आहे. बघा नकारार्थीमध्ये प्रश्न विचारलेला आहे. सुरुवातीला आपल्याला काय लिहायचं, हेल्पिंग वर्ब लिहायचं आहे. आता तुम्ही काय म्हणजे काय, यूसाठी हेल्पिंग वर्ब असणार आहे हॅव. हॅव यू, हॅव आणि यू. त्याच्यानंतर 3 नंबरला नॉट, हॅव यू नॉट. त्याच्यानंतर V3 क्रियापद काय, शिकणे, लर्न, त्याचं तिसरं रूप लर्न आणि त्याच्यानंतर आहे इंग्रजी, इंग्लिश आणि प्रश्नचिन्ह. ठीक आहे. या फॉर्म्युलाप्रमाणे आपण हे ट्रान्सलेट केलं. पण या ठिकाणी काय म्हटलं बघा, पण जर आपण नॉटला हॅव किंवा हॅज सोबत लिहिलं तर हॅवंट किंवा हॅजंट असं लिहितो. तसंच हॅवंट यू लर्न्ड इंग्लिश या ठिकाणचा जो नॉट आहे जर यांच्यासोबत लिहिला तर बघा नॉट या ठिकाणी येतो, बाकीचा हाय असं
सब्जेक्ट, त्याच्यानंतर V3, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट, त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स अशा प्रकारे ट्रान्सलेट केलेलं आहे. ठीक आहे, हे सांगता येते पण. पुढे बघा पुढचं वाक्य, तो दूध प्यायला नाही का. सुरुवातीला काय लिहायचं, हेल्पिंग वर्ब. कोण लिहिणार, ही आहे ना आपला सब्जेक्ट काय तो म्हणजेच ही, त्याच्यासाठी हेल्पिंग वर्ब काय असणार आहे, हॅज. हॅज ही. 3 नंबरला नॉट, हॅज ही नॉट. ड्रिंकचं तिसरं रूप ड्रंक आणि मिल्क. हॅज ही नॉट ड्रंक मिल्क किंवा हॅजंट ही ड्रंक मिल्क अशा प्रकारे. ठीक आहे, कोणत्याही प्रकारे तुम्ही लिहू शकता. हे तुम्हाला समजलं असेल. तिसरं बघा, तिसरं आहे, रामने गोष्ट सांगितलेली नाही का. सुरुवातीला हॅज लिहायचं का हॅव लिहायचं, राम आहे म्हणून हॅज लिहिणार. हॅज राम, हॅज आणि सब्जेक्ट राम. त्याच्यानंतर नॉट, नॉट. V3 सांगणे आलेलं आहे, त्याचं तिसरं रूप टोल्ड. टेल त्याचं तिसरं रूप काय, टोल्ड. आणि अ स्टोरी, गोष्ट. हॅज राम नॉट टोल्ड अ स्टोरी किंवा हॅजंट राम टोल्ड अ स्टोरी. ठीक आहे, कशा प्रकारे पण लिहा. हे पण तुम्हाला समजलं असेल. निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य. काय अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. पुढे बघा, पुढचा जो वाक्याचा प्रकार आहे तो आहे WH इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच WH प्रश्नार्थी वाक्य. हे WH काय आहेत आपण मागे पण पाहिलेलं आहे, आत्ता पण पाहूया. बघा ते हे वाक्य लिहिण्यासाठी जो फॉर्म्युला आहे तो सुरुवातीला बघूया. सुरुवातीला WH लिहायचं असतं. WH एक वर्ड आहे तो. त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब काय, हॅज किंवा हॅव. त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर V3, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट, त्याच्यानंतर RS म्हणजेच रिमाइनिंग सेंटेन्स. हे वाक्य बघा, जे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स 2 नंबरचं जे पाहिलं होतं ना, सेम वाक्य आहे, फक्त सुरुवातीला काय लिहायचं आहे, WH लिहायचं आहे. त्याच्यानंतर इंट्रोगेटिव्हचा फॉर्म्युला सेम आहे. बघा थोडंसं समजून घेऊया. या काळामध्ये वाक्याच्या या प्रकारात बोलताना सुरुवातीला WH वर्ड म्हणजेच फाय, फेन, विच, वेअर, हू, हाव यापैकी एकाचा वापर केला जातो व उरलेले वाक्य इंट्रोगेटिव्ह फॉर्म्युला वापरून लिहिले जाते. ठीक आहे, इथून पुढचं वाक्य कसं आहे, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्ससाठी जो फॉर्म्युला वापरला आहे त्या प्रकारचं. बघा आता एक एक वाक्य घेऊन समजूया. तुम्ही ताजमहाल केव्हा पाहिलेला आहे. तुम्ही ताजमहाल केव्हा पाहिलेला आहे हे वाक्य आहे. आता या ठिकाणी बघा याच्यामध्ये WH काय आहे, WH वर्ड काय आहे, केव्हा आहे. काय, केव्हा. केव्हा हे शोधता आलं पाहिजे. केव्हा आपल्याला सुरुवातीला लिहायचं आहे WH. केव्हासाठी इंग्लिशमध्ये काय असतं, फेन, हे लिहिलं. त्याच्यानंतर हॅव लिहायचं का हॅज लिहायचं, कशावरून ठरवायचं, सब्जेक्ट काय त्याच्यावरून. सब्जेक्ट काय आपला तुम्ही म्हणजेच यू. त्याच्यासाठी यूसाठी काय असते, हॅव. फेन हॅव. सब्जेक्ट फेन लिहिला WH वर्ड, त्याच्यानंतर हॅव, त्याच्यानंतर सब्जेक्ट काय यू. V3 वाक्यामध्ये काय, पाहणे म्हणजे सी, त्याचं तिसरं रूप सीन. फेन हॅव यू सीन. आणि द ताजमहाल म्हणजेच काय, द ताजमहाल. द कशासाठी वापरले, जगातील 7 आश्चर्यांपैकी एक आहे त्याच्यासाठी. फेन हॅव यू सीन द ताजमहाल. तुम्ही ताजमहाल केव्हा पाहिलेला आहे. हे तुम्हाला समजलं असेल. दुसरं बघा, तो कोठे गेलेला आहे. तो कोठे गेलेला आहे. या वाक्यामध्ये बघा कोठे आलेला आहे WH वर्ड. कोठेसाठी काय असतं, वेअर लिहिलं WH. त्याच्यानंतर तो सब्जेक्ट आहे म्हणजेच हेल्पिंग वर्ब आपण हॅज लिहिणार. वेअर हॅज. सब्जेक्ट ही. आणि गेला म्हणजे जाणे, त्याचं तिसरं रूप गॉन. वेअर हॅज ही गॉन. तो कोठे गेलेला आहे. अशा प्रकारे ट्रान्सलेट करतो आपण. पुढे बघा पुढचं वाक्य आहे, रामने तुला किती पैसे दिलेले आहेत. किती काय आहे, किती WH वर्ड आहे.
हाऊ मच मनी, हाऊ मच मनी. आता या ठिकाणी हाऊ मच मनी किती आले, त्याच्यानंतर पैसे पण आले लगेच. किती पैसे, हाऊ मच मनी. ह्याला थोडंसं आपण व्यवस्थितपणे नंतर समजून घेऊया. हाऊ मच मनी हे आपलं काय आहे, WH वर्ड आहे. त्याच्यानंतर हॅज, WH वर्ड, त्याच्यानंतर हॅज कशावरून आपण ठरवलं, सब्जेक्ट आपला राम आहे म्हणून. हाऊ मच मनी हॅज राम. आणि देणे, देण्याचं तिसरं रूप देणे, इंग्लिशमध्ये काय म्हणतो गिव, त्याचं तिसरं रूप गिवन. आणि यू तुला. हाऊ मच मनी हॅज राम गिवन यू, म्हणजेच रामने तुला किती पैसे दिलेले आहेत. हाऊ मेनी आणि हाऊ मच याच्यावरती आपण एक टॉपिक बनवूया, त्यावेळेस हे समजून घेऊया हाऊ मच मनी कसं काय आलं त्या ठिकाणी. ठीक आहे, हे तुम्हाला समजलं असेल. पुढे बघा, पुढचा जो 6वा प्रकार आहे तो आहे WH निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस, म्हणजेच WH नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य. ठीक आहे, सुरुवातीला काय करायचं आहे, WH लिहायचं आहे, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब लिहायचं आहे, हॅव किंवा हॅज किंवा हॅव, त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर नॉट, त्याच्यानंतर V3, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट, त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स. ठीक आहे, इतकं तुम्हाला अवघड वाटतं सुरुवातीला, पण ते अवघड नाही, फक्त आपण जोडत गेलेलो आहे, फक्त काय गोष्टी ॲड झालेल्या आहेत आणि सगळ्यांमध्ये असंच असते. त्याच्यामुळं तुम्हाला अजिबात अवघड वाटणार नाही जर तुम्ही सराव करत असाल तर. बघा, जर नॉटचा वापर करायचा असेल तर कर्त्यानंतर करावा. नॉटचा वापर करायचा असेल तर हे करता म्हणजे काय, सब्जेक्ट, याच्यानंतर करावा. किंवा जर हॅव किंवा हॅजला जोडून करायचं असेल तर हॅजंट किंवा हॅवंट असं लिहावं व उरलेलं वाक्य सूत्रानुसार लिहावं. तेच मागं जसं पाहिलं होतं तसं. जर ह्या नॉटला आपण हॅव किंवा हॅजसोबत लिहिलं, ठीक आहे, तर सुरुवातीला आपण WH लिहिणार, त्याच्यानंतर हॅव किंवा हॅज किंवा हॅव लिहिणार, म्हणजे हॅवंट किंवा हॅजंट लिहिणार नॉट याच्यामध्ये ॲड करून. त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर V3, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट, त्याच्यानंतर RS, असं हेच म्हणता येते. ठीक आहे, हे तुम्हाला समजलं असेल. वाक्य बघूया. तू हे काम का केलेलं नाही, तू हे काम का केलेलं नाही. ठीक आहे, सुरुवातीला आपल्याला काय लिहायचं, WH लिहायचं आहे. WH काय आहे, WH वर्ड कुठला आहे, का म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये आपण वाय असं म्हणतो, वाय. त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब, कशावरून ठरवणार, सब्जेक्टवरून. सब्जेक्ट काय आपलं तू, म्हणजे त्या ठिकाणी हॅव येणार, वाय हॅव. सब्जेक्ट यू, त्याच्यानंतर नॉट लिहायचं 3 नंबरला नॉट. त्याच्यानंतर V3 करणे, त्याचं म्हणजे डू, त्याचं तिसरं रूप डन. आणि हे काम म्हणजेच दिस वर्क. वाय हॅव यू नॉट डन दिस वर्क. समजलं कशा प्रकारे ट्रान्सलेट केलं. ठीक आहे, पुढे बघा, पुढचं वाक्य आहे, तिने हा पेपर का लिहिलेला नाही, तिने हा पेपर का लिहिलेला नाही. का चालेला आहे बघा, WH वर्ड, त्यासाठी काय असतं, वाय असतं. का, ज्याच्यासाठी काय असतं, वाय असतं. त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ड तिने आहे, ती म्हणजे शी, आपला सब्जेक्ट आहे, म्हणजे या ठिकाणी हॅजचा वापर करणार आपण. कशाचा, हॅजचा. वाय हॅज, वाय हॅज. सब्जेक्ट शी, त्याच्यानंतर नॉट, त्याच्यानंतर नॉट लिहिलं आपण. त्याच्यानंतर लिहिणे, काय आलं इथं बघा शेवटी, लिहिणे म्हणजेच काय, राईट, त्याचं तिसरं रूप रिटर्न. आणि हा पेपर म्हणजेच दिस पेपर. वाय हॅज सी नॉट रिटर्न दिस पेपर. किंवा नॉटला तुम्ही हॅज बरोबर लिहिलं तर कसं येणार, वाय हॅजंट शी रिटर्न दिस पेपर, अशा प्रकारे. ठीक आहे, लक्षात ठेवा. पुढे बघा, तिसरं वाक्य आहे, तू या यादीमधील काय पाहिलेलं नाही. तू या यादीमधील काय पाहिलेलं नाही. जसं की सुरुवातीला आपल्याला काय लिहायचं आहे, WH वर्ड लिहायचं. WH वर्ड काय या ठिकाणी, काय म्हणजेच ऑट. त्याच्यानंतर सब्जेक्ट यू असल्यामुळे या ठिकाणी हॅवचा वापर करणार आपण, ऑट हॅव यू. सब्जेक्ट, त्याच्यानंतर 3 नंबरला नॉट.
पाहणे, सी त्याचं तिसरं रूप सीन, आणि या यादीमध्ये म्हणजे ऑन दिस लिस्ट. या ठिकाणी इन दिस लिस्ट का लिहिलं नाही हे पण प्रिपोजिशन या टॉपिकमध्ये आपण क्लिअर करूया. ऑन आणि इनचा वापर कसा केला जातो. ऑट हॅव यू नॉट सीन ऑन दिस लिस्ट, किंवा नॉटला जर हॅव बरोबर लिहिलं तर कसं येणार, ऑट हॅवंट यू सीन ऑन दिस लिस्ट. ठीक आहे, अशा प्रकारे ट्रान्सलेट करू शकता. ठीक आहे, तर हे तुम्हाला समजलं असेल. काय अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू.